असताना एका महिलेने झापलं गेट आउट म्हणलं. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी असं सांगितलेलं आहे की भाजपचे लोकांनी वाभाडे काढलेले. असं आहे, काल ज्या मुंबईच्या एका महिलेने थोडं रागावून ज्या त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तो एका वेगळा संदर्भ होता. मुंबईमध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे त्या थोड्याशा रागावलेल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचा संबंध कालच्या कार्यक्रमाशी लावणं चुकीचं आहे. तो कालचा कार्यक्रम वेगळा विषय होता. एवढ्या मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या हे स्पष्टच आहे. ट्रॅफिकमुळे ती महिला संतप्त झाली होती वाद स्पष्टच आहे. ठीक आहे, त्यात काही राग मानायचं कारण नाही. पोलिसांनी ट्रॅफिकची व्यवस्था केलेली होती. त्या कालावधीमध्ये ट्रॅफिकसाठी वेगळे पर्याय होते, परंतु कदाचित त्यांना माहीत नसेल आणि म्हणून थोडेसे तो प्रसंग घडलेला आहे. पण त्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नव्हता. अधिकार नाहीये. पहिल्यांदा त्यांनी RSSच्या असं आहे, RSSनी काय करावं काय करू नये याचा सल्ला देणं इतपत हर्षवर्धन सपकाळ काही मोठे झालेले नाहीये. आता नुकतेच अध्यक्ष झाले, त्यांना बरं शिकायचं आहे. कुठलंही राजकारण सुरू नाहीये. जे काही भाजपला अपेक्षित आहे ते स्पष्ट आहे. आरक्षण घेण्यामागची भूमिका स्पष्ट आहे. आता पण 8 वेळा संसदेमध्ये हा प्रयत्न झाला, 6 वेळा होऊ शकलं नाही. मोदी साहेब हे करतायत, त्याला यश मिळतंय म्हणून त्यांना ते यश मिळू द्यायचं नाही. हा त्याच्यामुळे राजकीय हेतू विरोधी पक्षांचा आहे, एवढंच बघा. सरकार नाही, तिथे असं आहे की शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये लोकांचा विरोध आहे, वास्तव आहे. सगळ्या जिल्ह्यातून विरोध आहे. त्यामुळे मार्ग बदलून जर हा विषय मार्गी लागत असेल तर तोपर्यंत सरकार करत आहे. साहेब, नाशिक झालं, अमरावती झालं, लव्ह जिहादचे प्रकार खूप वाढलेले आहेत. धर्मांतर करण्यासाठी त्यांचा वापर. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ज्या ज्या ठिकाणी असे विषय घडतायत त्या ठिकाणी सक्तीने कारवाई केली जात आहे. लोकांवर अरेस्ट करून त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केला जात आहे. सरकारचं बारकाईने लक्ष आहे. जिथे घडलंय त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. अशीच नाही, कोणाला वाचवणं प्रश्न दुःखद घटना आहे. काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, काही अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे. अजूनही काय त्याच्या उणीवर राहिल्या असतील तर मी बारकाईने लक्ष देईन. आणि ज्यांना कोणी पाठीशी घालत असेल तर त्यांना सुद्धा कडक सूचना दिल्या की कोणाला पाठी घ्यायचा प्रश्न उद्भवत नाही. घटना गंभीर आहे आणि याला जबाबदार थेट जे जबाबदार आहेत त्यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. मला सुद्धा तेवढीच माहिती माझ्याकडे आहे. अधिक माहिती मी घेतो आणि जर याच्यात कारवाई झाली नसेल तर कारवाई करायला लावू आपण. हळदीचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. हळदीचे लिलाव बंद पाडलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की युद्धाचं कारण ते करून शेतकऱ्यांच्या हळदीचा भाव जो आहे तो कमी केला. असं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि त्यातून होणारे इतर अडचणी यातून शेतीमालाच्या भावावर परिणाम नक्की झालेला आहे. एक्सपोर्टवर परिणाम आहे. जहाज जाऊ शकत नाही, माल जाऊ शकत नाही. देशातला माल देशातच राहत आहे आणि त्यामुळे भाव पडण्याचा प्रकार सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जसं इतर ठिकाणचं केळी एक्सपोर्ट व्हायची, आता केळी एक्सपोर्ट बंद आहे. इराण आहे. तसं हळदीचं झालं असावं असं मला माहिती आहे. मी माहिती घेईन त्याच्यामध्ये, पण सांगायचा उद्देश एवढाच आहे की जे काही मिडल ईस्टमध्ये जे काही त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे त्या युद्धामुळे मालाचा निर्यात आयात हे दोन्हीवर परिणाम झालेला आहे. आणि निर्यात बंद झाल्यामुळे भाव पडणं स्वाभाविकच आहे. महापालिकेच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची पूर्णपणे आयुक्तांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि आयुक्त त्याच्यामध्ये लक्ष देत आहेत आणि त्याच्यावर नियंत्रण आमच्या महापालिकेचे सदस्य आहेत. आमची कोर कमिटी आहे, लक्ष ठेवून आहे आणि तो कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. विजया चव्हाण म्हणजे खासदार व्हायला आवडेल, वडिलांची काय इच्छा? माझी तिची जी इच्छा तिनेच करायचं, मला कुठे काय करायचं आहे. 29 दिसेल का? नाही, इतक्या लोक सांगू शकत. इथे पहिले एकही टर्म झाली नाहीये. चला, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.